DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गेल्या 2 दिवसांपूर्वीच घटना ताजी असतानाच आज पुन्हा नाशिकच्या सातूर परिसरात गोमांस आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सातूर मधील प्रबुद्ध नगर येथे ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रबुद्ध नगर परिसरात संशयास्पदरित्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली होती। त्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। संबंधित ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांना गोमांस आढळून आले। त्यानंतर त्यांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले। घटनेची माहिती मिळताच सातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले। या दरम्यान सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना समोर आल्याने या गोमांस विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाचा आशीर्वाद आहे का, असाही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। प्रबुद्ध नगर येथे गौरक्षणला आलेल्या लिखित माहितीनुसार आम्ही छापा टाकण्यात आला। त्याच्यात आम्हाला गोमांस हे कत्तल घाण्यात आढळले। मला आपल्या इथं या दरबार शेजारी जे कत्तल घाण होता त्या पोलीस प्रशासनाच्या मदतीने उद्ध्वस्त करण्यात आलं। तरीसुद्धा आज लगेच दुसरी कारवाई आम्ही केली। त्याच्यात प्रबुद्ध नगर येथे परत कत्तल घाणं आढळला। त्याच्यात कत्तल घाण्यात परत गोमांस आढळलेले। तरी या जी प्रकृतीच्या लोकांना एवढी शक्ती कुठून भेटते की हे वारंवार कळतच राहत आहे। आम्ही गौरक्षक वारंवार कारवाई करत राहते, पोलीस प्रशासन कारवाई करत राहते, तरी सुद्धा यांच्यानी विक्री चालूच आहे। घरात बसून घरात ठेवून किंवा एखाद्या वस्तीमध्ये अशी दूषित करून गोमांस विकत आहेत। आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तो प्रबुद्ध नगरचा कत्तल घाणं हा जमीनदोस्त करावा आणि परत तिथं कत्तल घाणं होणार नाही याची पण त्यांनी काळजी घ्यावी। काळजी किती गेल्या त्याची वस्तीचा भाग आहे। जय श्रीराम। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।